आज संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज जो आहे तो बाळासाहेब थोरात दाखल करणार आहेत। मात्र त्यापूर्वी त्यांनी देवदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीस्थळाचं देखील दर्शन घेतलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः बाळासाहेब थोरात आहेत। सर, काय सांगाल, आज आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय? आज उमेदवारी अर्ज मी दाखल करतोय, शेवटचा दिवस आहे उमेदवारीचा। त्यापूर्वी आमची पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे, वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्याची, की आमच्या जोरवे गावाला श्री दत्त मंदिराचं एकमुखी दत्ताचं स्थान आहे। तिथे आम्ही जात असतो, दर्शन घेत असतो, आशीर्वाद मागत असतो। ते आज त्या निमित्तानं जोरवे येथे हे दर्शन घेतोय। आता हे समाधीस्थळ आहे तीर्थरूप स्वर्गीय भाऊसाहेबांचं, इथे दर्शन घेऊन आता नॉमिनेशन करता जायचंय। सर, आपल्यासमोर महायुतीचं कसं आव्हान असणार आहे? आव्हानाचे विचार आम्ही करत नाही, जो कोणी येईल त्याचं स्वागतच करायला तयार असतं। शेवटी लोकशाहीची प्रक्रिया आहे, पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे, एकमेकाविरुद्ध उभं राहावं लागतं। आम्ही त्याला व्यक्तिगत स्वरूप कधी देत नाही, दुर्दैवानं आता अलीकडच्या काळात ते येत असताना आम्हाला दिसतंय। परंतु आव्हान म्हणून काय नाही, सामोरं जाण्याची तयारी आणि स्वतःच्या ताकदीवर सामोरं जाण्याची तयारी हेच खरं वैशिष्ट्य असतं। ती तयारी कोण येईल ते येईल, आमची जनता आहे, कार्यकर्ते आहे, समर्थ आहेत ते। आपण जर यावेळीची निवडणूक बघितली संगमनेरमध्ये तर खूप टोकाला जाऊन टीका टिप्पणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण कशा पद्धतीने आता निवडणुकीत उत्तर देणार? खरं म्हणजे इतकं व्यक्तिगत पातळीला जाण्याची पद्धत नाही। आम्ही खरं म्हणजे एक पुरोगामी विचारसरणीतला आमचा सगळा इतिहास आहे। तिथून भाऊसाहेब हे स्वातंत्र्य सैनिक राहिले, 3 वर्ष नाशिकच्या जेलमध्ये ते 42च्या चळवळीमध्ये होते। आणि राजकारण हे कधी व्यक्तिगत स्वरूपाचं नाही, तर विचाराचं असतं, तत्वज्ञानाचं असतं, असं मानणारे आम्ही आहोत। दुर्दैवानं जे स्तर आता गाठलेला आहे महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये, विशेषतः या 2-2.5 वर्षामध्ये तो वाईट स्तराला गेलं आणि त्याचा तळ गाठण्याचं काम दुर्दैवानं म्हणावं लागेल मला, का संगमनेरमध्ये ते घडलेलं आहे। ठीक आहे, आता जे आहे परिस्थिती त्याला सामोरं जाणं, आपल्या पद्धतीनं सामोरं जाणं हा प्रयत्न आम्ही करत आहोत। सर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्ताधारी आमदार असलेले श्रीनिवास वनगा जे आहेत ते नॉट रिचेबल येत आहेत, त्यांच्या पत्नी देखील आता रडतायत। ते म्हणतात की पती येत नसल्यामुळे ते खंत व्यक्त करतात। कसं पाहता आपण? आता असं आहे की याच्यामध्ये सगळ्याच पक्षांमधले काही प्रश्न असतात। लोक 5-5 वर्ष 10 वर्ष काम करत असतात, अपेक्षा साहजिकपणे त्यांच्या असतात। एका मतदारसंघामध्ये 5-5 चांगले उमेदवार असतात, मागणारे आता 25-30 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। अशा वेळेस शेवटी कोणी असला, कोणत्या पक्षाचा असला तरी एकच निर्णय करू शकतो, एका जागेवर एक, हे तर सूत्र आहे त्याचं। तुम्ही 5 जरी समर्थ असाल तरी एकावरच निर्णय करावा लागतो। असं झाल्यानंतर काही भावनिक लोक असतात आणि परिणामतः त्याचा त्यांनी कष्ट केले असतात, नाकारत नाही मी, सगळ्या पक्षाकरता बोलतो, सगळ्या उमेदवारांकरता बोलतो। कष्ट केले असतात, मेहनत केली असते, लोकांपर्यंत पोहोचले असतात, पण त्यांची उमेदवारी होत नाही। आणि त्याला वाटतं की आयुष्यातली एक मोठी संधी मला मिळत होती, मी आमदार झालो असतो, लोकप्रतिनिधी झालो असतो, माझं भविष्यकाळ घडला असता, ती संधी माझी गेली, ही भावना त्यांच्यामध्ये होत असते आणि त्याच्यातून काही गोष्टी घडता येतात। मला वाटतं थोडंसं काही असलं तरी एकच उमेदवार निवडावा लागतो हे लक्षात ठेवल्यानंतर आता सगळ्यांनी शेवटी संयमानच जावं लागतं, लोकशाहीची प्रक्रिया आहे। मात्र सर, त्यांच्या ज्या पत्नी आहेत ते अधिक काळापासून ते घरी येत नसल्याने खंत व्यक्त करतात, ते सत्ताधारी एक आमदार आहेत। ती काळजीचा विषय असतोच असा। ही भावनिक गोष्टी तर खूप चालल्या असतील राज्यामध्ये, आज चालतील आणि माघारीच्या दिवशी त्याचं स्वरूप। आणि आज एबी फॉर्म शेवटचा दिवस आहे, म्हणजे आजच फार गोंधळाची अवस्था संपूर्ण राज्यामध्ये राहील, सर्व पक्षामध्ये राहील असं माझं मत आहे। कुठं असतील वनगाजी, तर त्यांनी घरची जर काळजी करीत असतील तर घरचे संपर्क त्यांनी केला पाहिजे, असं नाही इतकं ह्या पद्धतीनं टोकाला कुणी जाऊ नये या मताचा मी आहे। नाशिक मध्यच्या जागेसंदर्भात तिथील इच्छुक उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली आहे, त्या जागेसंदर्भात काय नेमकं चर्चा झाली आणि 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळेल अशी देखील अपेक्षा तिथल्या उमेदवारांनी व्यक्त केली? असं आहे की मी आपल्याला आता सांगितलं त्या पद्धतीनंच खूप काम केलं असतं 5 वर्ष। आता आम्ही 3 पक्षाची आघाडी आमची आणि मित्रपक्ष आमचे आहेत। पूर्वी 2 पक्ष होतो तरी तानातानी होते, आता 3 पक्ष म्हणजे 100त 33 जागा तुम्हाला मिळू शकतात किंवा थोड्याफार 35 होतील, 36 होतील, याच्यापेक्षा जास्त जागा मिळू शकत नाही, थोडं 19-20 म्हणलं तर। अशा वेळेस काही मतदारसंघामध्ये अन्यायाची भावना आमच्या सगळ्या पक्षांमध्ये होत असते, म्हणजे मित्र पक्षांमध्ये होत असते, याच्यात असते। तसा मध्य हा नाशिकचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ, काँग्रेसचा मतदारसंघ, परंतु
दुर्दैवानं आजची परिस्थिती काँग्रेसकरता दुर्दैवानं मी म्हणेल की आम्हाला तो मिळालेला नाही आणि त्यामुळं एक खूपच नैराश्याची भावना आमच्या तेथील उमेदवारांमध्ये आलेली आहे. जे प्रमुख उमेदवार होते त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे भावना त्यांची असं असते का आम्हाला AB फॉर्म तरी द्या, नाही तर अपक्ष तरी लढू द्या. माझं एक वाक्य असतं, मी तर सगळ्यांचा मेळ घालण्याचं काम जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझं एक वाक्य असं असतं की आपल्याला आघाडी धर्म पाळायचा आहे. जो काही निर्णय होईल आघाडीचा तो सगळ्यांनी पाळला पाहिजे, एवढंच मी बोलू शकतो त्यांच्याशी. खरं तर सर, आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये देखील जे उमेदवार आहेत ते जोरदार प्रचार करतायत. महाविकास आघाडीकडून देखील जोरदार प्रचार केला जातोय. मात्र महायुतीचे जे आहेत ते पुन्हा एकदा आमचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त करतायत. विश्वास तो व्यक्त करतोच माणूस त्याचा तो काय विषय नाही. परंतु महायुतीची जे सरकार बनलं अलीकडच्या काळामध्ये 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं बनलं याच्यावरच महाराष्ट्राची जनता नाराज आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जी मोडतोड केली, फोडाफोड केली, पक्षांतर बंदी कायदा आपण केला, संसदेमध्ये केला, विधिमंडळाचे काय, या सगळ्याला हरताळ फासण्याचं काम त्यांनी केलं. त्याची जी पद्धती होती पक्ष फोडण्याची ती सुद्धा लोकशाहीला अभिप्रेत नव्हती. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो तर जनतेवर आहेच आहे की हे सरकार नको, का जे चुकीच्या पद्धतीनं बनलेलं आहे. संविधानाला पाहिजे तसंही सरकार हे नाही, कारण पक्षांतरबंदी कायदा जो आहे, जो आपण कायदा म्हणून केलं, त्याला पूर्णपणे हरताळ फासलेली आपल्याला सगळ्यांना दिसते आहे. त्याच्यात वापर ज्या गोष्टींचा झाला तो दुर्दैवी आहे. त्यामुळे जनतेमध्ये तर बेसिकच या विषयावरच नाराजी मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे महायुतीला तर मोठा फटका बसणार आहे. विजयी आम्हीच होणार, महाविकास आघाडी विजयी होईल आणि खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होईल. धन्यवाद. आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात आपल्यासोबत होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात. महायुतीला खूप मोठा फटका बसेल असं देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह पवन येवले, TV9 मराठी, संगमनेर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.